जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? जुन्नर विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात असल्यामुळे इच्छुक मंडळी कामाला लागलेले आहेत. प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून अर्धा डझनपेक्षा अधिक उमेदवार इच्छुक तयार झालेत. त्याचबरोबर महायुतीकडून सुद्धा माजी आमदार शरद सोनवणे, भाजपचे नेते आशाताई बुचके, विद्यमान आमदार अतुल बेनके ह्या तिघांकडून सुद्धा एकला चलो रे अशा पद्धतीने प्रचार सुरू झालेला आहे. महाविकास आघाडीकडनं मात्र इच्छुक मंडळी एकत्र फिरतायत, परंतु प्रत्येकाचा सवता सुंबा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. म्हणजे मोहित डमाले असतील, तुषार थोरात असतील, माऊली खंडागळे असतील, अनंतराव चौगुले असतील, बाबू पाटे असतील किंवा विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर असतील, प्रत्येक जण आपापल्या परीनं स्वतःचं घोडं पुढे दामडण्याचा प्रयत्न करतोय. पवार साहेबांचा आशीर्वाद मलाच आहे असंही सांगण्याचा प्रयत्न होतोय. त्याचबरोबर काल एक नवीन नाव पुढे येते, ते म्हणजे किशोर दांगट यांचं. किशोर दांगट यांना खुद्द शरद पवार यांनी कामाला लागा अशा सूचना दिल्याचं दांगट यांचं म्हणणं आहे. आपल्या सोबत येडगावचे उपसरपंच आहे. तालुक्यामध्ये हवा कोणाची हा आपला त्यांना प्रश्न आहे. बहुधा ते माजी आमदार शरद सोनवणे यांचे समर्थक आहेत, परंतु येडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहिल्यामुळे त्यांनी गावचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके, भाजपच्या नेत्या आशा बुचके यांच्याशी देखील त्याचे संबंध अतिशय चांगले राहिलेले. भाऊ, काय सांगाल, जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची? विद्यमान आमदार अतुल बेनके, शरद सोनवणे, आशाताई बुचके, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माऊली खंडागळे, अन्य कोणी? यामध्ये जे काही सर्वच जे काही मान्यवर मंडळी उभे आहेत त्यांना प्रथमतः माझ्या वतीने मी शुभेच्छा देईल. सगळेच तितक्या ताकदीचे आहेत, परंतु त्यातूनही एक नवीन ताकद जी उदयाला येते ती तोच माणूस आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो. इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये 2014 ते 19चा काळ आपण अनुभवला असेल, किंवा 19 ते 24चा काळ अनुभवला असेल, किंवा 14च्या आधीची जी काही परिस्थिती असेल ती आपण सर्वांनी या पूर्व काळात अनुभवलेली आहे. याच्यात सर्व माझं असं म्हणणं नाही, पण सर्वसामान्य जनतेचं असं म्हणणं आहे. 2014च्या अगोदरचा काळ घ्या, 2014 ते 19चा काळ घ्या आणि 19 ते 24चा काळ घ्या. याच्यामध्ये सर्वात उज्ज्वल जर कोण राहिला असेल तर 2014 ते 19चा जो काळ आहे त्याच्यामध्ये तालुक्यातील रस्त्यांचे एक जाळा असेल किंवा नवीन नवीन प्रोजेक्ट असतील, मग त्याच्यामध्ये क्रीडा संकुल सारखा प्रोजेक्ट असेल, भले त्याच्यामध्ये चालना मिळाली. कोणी आणला? शरददादा सोनवणे आणला. किती कोटींचा निधी आणला? प्रायोगिक तत्वावर पहिल्यांदाच वॉल कंपाऊंडचं काम त्याने 65 लक्ष रुपयाचं, जे काही पहिल्या याच्यातलं जे टप्प्यातलं जे काम होते 65 लक्ष रुपये 2018 साली मंजूर होते. पण अजून त्याचं गेट लावायचं बाकी राहिलंय. बाहेर बोर्ड लावलाय की पूर्ण काम पूर्ण? आयटीआयचा विषय साहेब, तो आयटी आहे, ती आपण जे बोलतोय तो आयटी आहे. आणि क्रीडा संकुल साहेब, मला तेच सांगायचं आहे की जी विकास कामं मार्गी लावली म्हणतायत, ज्या पाट्या लावल्या तिथली काही कामं सुद्धा अपूर्ण आहे, पण पाट्या लावल्या कामं पूर्ण झाली नाही. पहिल्या टप्प्यातला जो काही निधी वॉल कंपाऊंडसाठी आयटीआयचा जो मिळाला होता, या पूर्व काळात आपण देखील आमदार साहेबांना देखील, विद्यमान आमदार साहेब त्यांना ओतूरमध्ये आपण देखील एक प्रश्न विचारला होता की आपण त्या ठिकाणी ती माहिती घेऊ असं बोलले होते. तर मी देखील स्थानिक ज्या अधिकारी त्यावेळेचे होते ते आता निवृत्त आहेत, त्यांना माहिती घेऊन विचारलं होतं. त्यांनी सांगितलं होतं जेवढ्या प्रमाणात जो निधी होता, जेवढं स्क्वेअर फूटचं वॉल कंपाऊंड आहे तेवढ्या पद्धतीचा निधी त्या पूर्व काळामध्ये या पूर्व काळात त्यावर खर्च झालेला आहे. क्रीडा संकुलसाठी देखील संपूर्ण वॉल कंपाऊंड नव्हती, परंतु जितक्या प्रमाणावरती निधी आहे त्या प्रमाणात काम चालू आहे. आता सध्या समजते ठेकेदार बदली होणार आहे त्याचा, अशा पद्धतीची माहिती कानावरती येते. परंतु जे काही नवीन दिशा देणारे, जे काही दिशा समर्पक, जे काही तालुक्याचा चेहरा बदलणारे जे काही प्रोजेक्ट होते, आजपर्यंत क्रीडा संकुल हा फक्त चर्चेचा विषय आपल्या सर्वांसाठी राहिला होता, परंतु तो प्रत्यक्षात अंमलात कोणी आणला असेल तो शरददांनी आणला. आयटीआय कोणी प्रत्यक्षात अंमलात आणला? पश्चिम पट्ट्यामध्ये आयटीआय ट्रायबलसाठी होता, ओपनच्या मुलांसाठी, कॅटेगरीसाठी किंवा सर्वसमावेशक आयटीआय सेंट्रल ठिकाणी व्हावा. तो प्रत्यक्षात त्याची अवस्था काय? अवस्था मग आता सध्या जे स्टँडिंग जे असतील आमदार साहेब तर किंवा जे काही स्टँडिंग मंडळी असतील त्यांनी त्याच्यावरती फॉलोअप घ्यायला हवा आहे असं आमचं मत आहे. आयटीआयच्या ठिकाणी जे वॉल कंपाऊंड केलेलं आहे त्याला गेट आहे का? तिथं पाटी काय लावलेली आहे? म्हणजे ही बनवेगिरी असं वाटत नाही साहेब. पहिल्या प्रत्येक काम होत असताना टप्प्या, एखादं समजा आपण जर समजा स्थानिक नागरिकांनी जर एखादं मंदिर बांधायला काढलं त्याचा आपण टप्पा ठरवून घेतो. शासकीय कामाचं पण तसंच असेल. पहिल्यांदा तुम्ही जागा ताब्यात घ्या, जागा ताब्यात घेतल्यानंतर ते जे पुढील समजा आता कालच आपण समजा काय आला असेल, समजा मला नळवणी आणि नळवणी
प्रायोगिक तत्वावर 76 लक्ष रुपये काहीतरी मंजूर झाले, सर्वेसाठी मंजूर झाले ना. तशाच पद्धतीने ITI साठी प्रथम दर्शनी वॉल कंपाऊंड साठी जे काही पैसे मंजूर झाले त्याचं काम पूर्ण झालं ना. साहेब काम पूर्ण झालं, त्याला वॉल कंपाऊंड केलं, त्याला गेट लावलं, अशा प्रकारची पाटी लावली. काम अपूर्ण असताना साहेब आपण तिथं पाहायला जाऊ, आपण ती पाटी पाहिलेली पण आहे. आपण पाहिली पाटी, त्याच्यावरती असा कुठे उल्लेख नाही काम पूर्ण. परंतु कसलं काम पूर्ण, त्याच्यावरती आता आपण कुठलंही काम करत असताना वॉल कंपाऊंड पूर्ण असं लिहिलेलं नाही. काम कुठलंही एखादा ज्यावेळेस आपल्याला एखादं काम, जे काम असं समजा वॉल कंपाऊंड असेल किंवा एखादं मंदिर असेल किंवा एखादं सभागृह असेल, त्याच्या कामाची रक्कम अदा करताना ठेकेदाराची चूक आहे असं म्हणायचं नाही. ठेकेदार रक्कम अदा करताना मूल्यांकन दिलेलं असतं, MB व्हॅल्युएशन दिलेलं असतं, त्याच्यानुसार त्याला पैसे अदा केलेले असतात. हवं तर ते पाहू आपण. जर त्याच्यामध्ये जर असं लिहिलं असेल की गेट लावलेला आहे तर वॉल कंपाऊंड पूर्ण नाही ऐका ना साहेब, त्याच्यामध्ये जर असं जर लिहिलं असेल गेट सहित काम पूर्ण आहे, जर समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मला सांगा ते ठराविक असं असेल तर त्यावेळेचे जे काही अधिकारी असतील किंवा जे काही प्रशासकीय अधिकारी असतील ते खोट्या पाट्या लावता कशाला. अहो ते खोट्या पाट्या या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच लागल्या जातात. स्वतः आमदार थोडे तिथे लावा जातात पाट्या. कुठलाही आमदार असो, स्थानिक आमदार, आता स्टँडिंग आमदार साहेब असतील, ते थोडे प्रत्येक कामावरती लक्ष द्यायला जाणार आहेत. परंतु हे काम कोणाचं आहे, प्रशासन नेमलेलं आहे त्याच्यावरती. प्रशासनाने शरददादा सोनवणे आमदार असताना शरददादा सोनवणे आमदार असताना सगळीकडे पाट्या पाहायला मिळायच्या. मग आता तीच तर मोठी शोकांती काही ना, पाट्या पाहायला मिळायच्या. ते कामं पण तेवढे झाले, 2242 कोटी रुपये साहेब. विद्यमान आमदार 2500 कोटीचा निधी आणलाय. स्वागत आहे. तालुक्याच्या भविष्यासाठी, तालुक्याच्या जर विकासासाठी तुम्ही काय सांगता, शरददादांपेक्षा जास्त निधी आणला कोणी? विद्यमान आमदारांनी. नाही, त्यांच्या पूर्ण कालावधीमध्ये 2242 कोटी रुपयाची कामं पूर्ण केली होती त्यांनी. जर आता निधी आणला असेल तर स्वागत आहे ना. आम्ही कुठे त्यांना नाव ठेवतोय, स्वागत आहे. शरददादांपेक्षा जास्त निधी आणला नाही. आता तुम्हाला पूर्ण आता त्यांचा जाहीरनामा येईन, अहवाल येईन, त्यावेळेस आपल्याला कळेल ना. आम्ही त्याला तुम्ही एक लक्षात घ्या, शरददादाचे फॅन असणं काही चूक नाही, परंतु शरददादांनी जी काही पुस्तकं छापली होती, शरददादांनी जे काही पुस्तक छापलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा काही निधी जो स्वतः आणला नाही तो सुद्धा पुस्तकात छापला होता. नाही, हे कदाचित माझं थोडंसं अज्ञान असेल, त्याच्यावरती मी काही लहान तोंडी मोठा घास घेणं थोडंसं अयोग्य राहील. मी त्यासाठीच म्हटलं ना, अतुल शेट्टीने जर 2,500 कोटी आणले असेल तर आमचं स्वागत आहे ना. 2024 ला आमदार कोण हवा? शरददादा आमदार व्हावेत अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे, ती माझी देखील आहे. शरददादा सोनवणे पुन्हा आमदार कशाला पाहिजे? तालुक्याच्या विकासासाठी जे काही अपूर्ण प्रोजेक्ट असतील, समजा आंबेगावांसारख्या ठिकाणी आपण सर्व जुन्नरकरांनी लढा दिला, त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. बारामतीला गेलेली बिपट सफारी पुन्हा तालुक्यामध्ये आली. जे काही अपूर्ण प्रोजेक्ट राहिले असे, क्रीडा संकुल सारखं असेल, तालुक्यामध्ये रस्त्यांचं जाळं जे काही निर्माण करायचं त्यासाठी पुन्हा एकदा आज आपण पाहतोय आपल्या जुन्नर ते 14 नंबर रस्त्याची अवस्था काय वाणी साहेब. मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं मी तुम्हाला. येडगाव ते जुन्नरच्या रस्त्यासाठी किती करोड रुपयाचा निधी मंजूर झालाय हे तुम्हाला पण माहिती आहे. निधी मंजूर आहे साहेब, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. त्यांचं देखील त्याच्यामध्ये स्वागत आहे ना. निधी मंजूर, रस्ता सिमेंट कॉन्क्रीट होणार आहे, स्वागत आहे ना साहेब. त्याच्यामध्ये सध्या रस्त्याला खड्डे खूप आहेत, लोकांना त्रास होतोय, सध्या पाऊस पण पडतोय. त्याच्यामध्ये माता विषय होतो कसा, तुम्ही आता समजा जर दादा त्यावेळेस आमदार होते, मग दादांनी आता समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक आता उदाहरण देतो. येडगाव ते 14 नंबर रस्त्याचं काम चालू होतं, साधारणतः 2 किलोमीटर रस्ता असेल, खानिवाडी बसणं असेल, आपल्या खंडोबाच्या माळापासून. तर शेवाळ्यांना हे काम, शेवाळे हे ठेकेदार होते त्या कामाचे. त्यांनी त्यांच्या पूर्ण वेळेत काम न केल्यामुळं ते काम अपूर्ण राहिलं. 1 वर्ष चालल्यामुळे ते काम अपूर्ण राहिलं आणि नवीन निधी पडला. तर शासनाच्या धोरणानुसार त्यांचं म्हणणं असं काय अधिकाऱ्यांचं की तो जे काय काम आहे ते सद्यस्थितीत थांबवावं आणि त्याच्यावर नवीन निधी पडल्यामुळे ते काम निधी वाया जायचं सरकारचा अगोदरचा. परंतु आता लोकांचे इतके हाल आहेत, हालापेष्ट इतके आहेत, रोज खड्ड्यामधून जावं लागते. जर ठराविक कालावधीमध्ये, ठराविक वेळेमध्ये जर काम जर ठेकेदारांनी जर काम पूर्ण केलं असतं तर हे जनतेचे हाल झाले नसते. मग ही चूक कोणाची आता? तुमच्या भाषेत अधिकाऱ्यांची. मग मी तेच म्हणतो ना, अधिकाऱ्यांची चूक आहे ना याच्यामध्ये. अधिकाऱ्यांवर कंट्रोल कोणाचा पाहिजे? लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो कशासाठी? लोकप्रतिनिधींकडे याची वारंवार मागणी केलेली आहे मी स्वतः. विद्यमान आमदारांचं दुर्लक्ष होतंय. विद्यमान आमदारांकडे देखील मागणी केली मी. त्यांच्या विद्यमान आमदारांचं दुर्लक्ष होतंय का? आता हा प्रश्न एकदा तुम्ही त्यांना विचार, कारण ते पण येडगावचीच आहेत. येडगावमध्ये त्यांचं वास्तव्य आहे, ते गावचे ते देखील नागरिक आहेत, त्यांना विचारावं एकदा आपण. येडगावमध्ये त्यांची स्वतःची. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या 5 वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? हे पहा,
जो आता समजा मी सरपंच आहे, मी प्रतिनिधी आहे, माझ्या कालावधी मी माझे काम केले, मी माझ्या कामावर मी माझ्या समाधानी आहे, ते त्यांच्या कामावरती समाधानी आहेत. एक मतदार म्हणून तुम्ही विद्यमान आमदार शरद सोनवणे यांच्या कामावर 5 वर्षापूर्वी समाधानी होता. आता विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या 5 वर्षाच्या कामावर समाधानी आहेत का? आम्ही वारंवार आमदार साहेबांकडे ज्यावेळेस निधीची मागणी करण्यासाठी गेलो असताना आम्हाला असं जाणवलं त्यांनी येडगावमध्ये भरपूर विकास कामे केली असं नाही म्हणणार नाही केली असं म्हणणार नाही, नाही केली असं म्हणणार नाही, कामं भरपूर केली. परंतु स्थानिक प्रशासनामध्ये सरपंच काम करत असताना कुठं गरज आहे हे सरपंचाला चांगल्यापैकी माहीत असतं. माझं ठीक आहे, आम्ही गावामध्ये गटतट असतील गावामध्ये, गटतटाचं तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलं नाही, ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन कामं देखील आमदार साहेबांनी आजपर्यंत केलेली नाही. केली असतील एखादं आमच्या देखील मर्जीतलं काम ग्रामपंचायतीला विचारलं नाही ही चूक का कामं कमी केली? नाही, आता एक काम त्यांनी चांगल्यापैकी एक मोठं मुख्यमंत्री ग्राम सडकचं एक ग्रामपंचायतच्या पत्राच्या मागणीनुसार दिलं, परंतु 5 वर्ष किती लाखाचं? एक साधारणतः 5 कोटी रुपये साधारण समथिंग पुढे अमाऊंट भरेल. परंतु ते ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यामुळे फार त्याला तुम्ही साक्षीदार आहात, मी अनेक गोष्टीला साक्षीदार आहे. तुम्ही साक्षीदार आहात ना त्या कामाचे. ते काम कसं मिळालं, का मिळालं, त्यांचं देखील आम्ही स्वागतार्ह त्या कामानिमित्त केलेले. परंतु आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे स्थानिक प्रशासन आहे त्यांना तर विचारा तुम्ही, की मला आम्हाला लय महत्व देऊ नका हो. आम्ही काही फार छोटे याच्यातले ज्या राजकारण तालुक्याची जी काही परिस्थिती आहे फार छोटा घटक आहे आम्ही. आमचं म्हणणं असं नाही की आमदार साहेब तुम्ही कामं करू नका, कामं करा. आपण सर्वसामान्य जनतेच्या काय मागण्या आहेत, काय म्हणणं आहे, तुम्ही पाहताय. तुम्ही किती वेळा चारमाबा ते येडगाव रस्त्याची बातमी किती वेळा लावली तुम्ही? आम्ही त्या रस्त्याची देखील मागणी अनेकदा केली पण ती नाही पूर्ण झाली. काय आमदार नाही म्हणाले का? नाही, आम्ही प्रस्ताव दिला ना त्याबद्दलचे त्यांना भरपूर वेळा. पुढे काय झालं? नाही काम मंजूर झालं आमच्या मागणीनुसार. मग आमदार बदलायचं? साधे काम मंजूर आमदार साहेबांनी केली, चांगली सर्वसामान्य जनतेची कामामध्ये आनंद आहे. परंतु हे सर्वसमावेशक गावच्या विकासासाठी जो काही येडगाव ते गावठण नंबर 1 ते नारायणगाव जाणारा मुख्य मार्ग आहे तो रस्त्याचं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, ते नाही झालं. आम्ही अनेकदा मागणी केली. आता त्याच्यावरती काही प्रमाणात आता निधी आशा ताईंनी पहिला एकदा टाकलेला, आता परत ताईंनी टाकलाय, आमदार साहेबांनी थोड्याफार निधी टाकलेला आहे. टाकलं असं म्हणणार नाही, पण ते काम एका टप्प्यामध्ये टाकलं नाही असं म्हणणार नाही, टाकला नाही असं म्हणणार नाही. त्याच्यावर आता ते श्रेयवादाची लढाई थोडासा तो विषय पेंडिंग आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी काही बोलू इच्छित नाही. तर निधी आहे पण कोणाचा आहे ते माहीत नाही अजून. आशाताईंचाच निधी आहे असं आशाताईंचं म्हणणं आहे आणि त्यांनी तशा पद्धतीचे प्रोव्हिजन देखील आम्हाला पत्र वगैरे दाखवले असं ताईंचं म्हणणं आहे. पुन्हा आमदार अतुल बेनके हवा की बदलायला हवा? आमदार कोण हवा? या तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आमदार म्हणून शरददादा सोनवणे हवेत. कारण आहे तसंच आहे, कधीही 24 तास उपलब्ध होणारा माणूस आहे. आम्ही देखील जे काही प्रश्न असतील इथून पाठीमागच्या काळात वाणी साहेब मी तुम्हाला सांगेल 2014 ते 19 दादा आमदार होते. 2015 ते 20 ग्रामपंचायतीवरती पूर्णपणे आमची स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादीची सत्ता होती. परंतु आम्ही कधीच ग्रामपंचायतमध्ये तशा पद्धतीचं राजकारण अजिबात केलं नाही. विकास काम करत असताना दादांना देखील सांगितलं, दादा सरपंच आहेत सर्वसामान्य जनतेचे आहेत, ते सांगतील तिथं पण तशा पद्धतीने निधी द्या. पण आता तसं होताना दिसत नाही साहेब, मिसगाईड केलं जातं आमदार साहेबांचं. तुम्ही सरपंच पदाची सत्ता मिळवताना दिलेले शब्द पूर्ण करू शकले का? स्वतंत्र बोरवाडी ग्रामपंचायत करणार होते, जे तुमची गावची जागा काही एका संस्थेने बळकावलेली होती, त्याचं पुढे काय झालं? अनेक चौकशा मार्गी लावणार होतात. संस्थेने जो बोरवाडीचा जो तुम्ही आता विषय मांडताय त्याचं प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा ग्रामपंचायतकडून प्रस्ताव पंचायत समितीला गेला, पंचायत समितीकडून झेडपीला गेला, झेडपीकडून आयुक्त कार्यालयात गेला. आयुक्त कार्यालयात गेल्यानंतर तो साधारणतः माझ्या मते समथिंग मार्च एंडला गेल्यामुळे वार्षिक आर्थिक वर्ष बदलल्यामुळे तो प्रस्ताव पुन्हा रिटर्न झेडपीला, झेडपीकडून पंचायत समितीला आला, पंचायत समितीकडून ग्रामपंचायतला आला. आता पुन्हा ग्रामपंचायतकडून पंचायत समितीला गेला, पंचायत समितीकडून पुन्हा झेडपीला गेला, झेडपीकडून साधारणतः 2 दिवसात आजच माझ्या अधिकाऱ्यांसोबत मी कंटिन्यूस महिना झाले, 1 महिना झाले अधिकाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. कमीत कमी आता त्या कामासाठी कमीत कमी 25 वेळा मी वैयक्तिक मी असेल, स्थानिक सरपंच, उपसरपंच अंकुश शेडबोर असेल किंवा पदाधिकारी तिथले असतील, तंटमुक्ती अध्यक्ष असतील, स्थानिक ग्रामस्थ असतील, हे सर्वजण आम्ही सातत्याने कमीत कमी 20 ते 25 वेळा आम्ही त्या कामाच्या निमित्तानं पुणे या ठिकाणी गेलेलो आहे. आणि चांगल्या पद्धतीचं साहेब सगळी फाईल ओके आहे साहेब, पाठीमागची देखील फाईल सर्व ओके होती.
एकाच पत्रामध्ये तुम्हाला मी त्यांचं, आमचे तिथले डेप्युटी सीईओ आहेत ग्रामविकास अधिकारी, तर तिथल्या अधिकाऱ्यांनी देखील ग्रामपंचायतचं कौतुक केलं की पहिल्या टप्प्यामध्ये परिपूर्ण फाईल तुमची आली, तुमचं हार्दिक स्वागत. साहेबांनी आमच्या सर्वांना केबिनमध्ये बोलून आमच्या सर्वांचं स्वागत केलं. का तर लोकांची कामं आहेत, लोकांच्या कामासाठी आम्ही सर्वजण त्या निमित्ताने तिथे गेलो होतो. त्यांनी स्वागतार्ह केलं. फाईल कंप्लीट पूर्ण होती, परंतु आर्थिक वर्ष बदलल्यामुळे मध्ये आचारसंहितेचा कालावधी लागला आणि त्याच्यामुळे पुन्हा फाईल रिटर्न आल्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी असतात. आचारसंहितेमध्ये पाठवता येत नाही वगैरे अशा काही गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी थोड्याशा फॉलो कराव्या लागतात. तरी देखील आम्ही ते आता पंचायत समितीला आज देखील माझ्या अधिकाऱ्यांना फोन झाला, मी तुम्हाला लागलं तर याच्यानंतर दाखवू शकतो बा फोन. त्यांनी मला 2 दिवसामध्ये मी फाईल आयुक्त कार्यालयात पाठवते असा मला त्या निमित्ताने त्यांनी सुतोवाच दिलेला आहे. का बाबा आता थोडीशी आचारसंहिता लागण्याच्या समजा आता महिना 1.5 महिना 6 महिना राहिलेला आहे, त्याच्यामुळे कामं खूप फास्ट चालू आहेत. एक जेजूरची एक फाईल आणि एक तुमची फाईल येडगावची, आम्ही ती साधारणतः पूर्ण ताकदीने आम्ही त्या निमित्ताने तिथं पाठवतोय. ठराव देखील तशा पद्धतीचं त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे ते आश्वासन आम्ही 100% काम पूर्ण करू. परंतु आयुक्तांतून मंत्रालयात जाईन, मंत्रालयात गेल्यानंतर ते काम 100% कारकिर्दीत पूर्ण होईल का? व्हायलाच पाहिजे ना, होणारच. तुमच्या अगोदरच्या कार्यकारिणीनं काही गायरान क्षेत्र, ऐका ना साहेब, आमच्या आधीच्या कार्यकारिणीने ना भरपूर वेळा शब्द दिला, परंतु ती फाईल जेडपीच्या पुढे कधी गेलीच नाही बोरवाडी विभाजनाची. तुमच्या अगोदरच्या कार्यकारिणीनं काही गायरान क्षेत्र बळकवलं, तो तुमच्या निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा झाला, पुढे त्याची इन्क्वायरी काहीच झाली नाही. ते त्या संस्थेला एक दिलेलं काहीतरी क्षेत्र आहे ते. तुम्ही प्रचारामध्ये इश्यू केला होता? नाही, त्यांनी एक्स्ट्रा जागा बळकावलेली ना. कारवाईचं काय झालं पुढे? कारवाई आता त्याच्यानंतर चालू आहे, त्याच्यावरती प्रोसेस चालू आहे. सगळ्या सरकारी गव्हर्नमेंटचं काम म्हटलं तुम्हाला माहिती आहे, सगळ्या कामांना थोडासा विलंब होतोच किती नाही म्हटलं तरी. आता माजी आमदार शरद सोनवणे यांना तालुक्यामध्ये सध्या जो काय प्रतिसाद मिळतोय तो बऱ्यापैकी मिळतोय, वास्तव आहे. शरद सोनवणे जुन्नरचे माजी आमदार असले तरी एका पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत, शिंदे गटाचे, म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेनेचे. राज्यामध्ये महायुती आहे. महायुती असताना शरद सोनवणे सिंगल प्रचार करतायत, अतुल बेनके यांनी सिंगल प्रचार चालू केलेला आहे, इतरही महायुतीचे घटक पक्ष स्वतंत्रपणे सोशल मीडियावर प्रचार करतात. हा अवमेळ अडचणीचा वाटत नाही का? नाही, सर्व लोकांना माहिती आहे तालुक्यामध्ये जे काही स्पर्धा रंगणार आहे ती 2 किंवा 3 माणसांमध्येच, फार फार 4 नाव याच्यामध्ये येऊ शकतं महाविकास आघाडीचं. ते 4च माणसांमध्ये पाठीमागच्या वेळेस जशी रंगली चर्चा, आशाताई असतील, अतुल शेट असतील किंवा आमदार शरददादा सोनवणे असतील माझे आमदार, तर यांच्यामध्ये रंगले. आता 4था उमेदवार जर आला महाविकास आघाडी, सत्यशील शेरकरांचं नाव येऊ शकतं ना. सत्यशील शेरकरांची लोकप्रियता पण खूप आहे, चांगले. त्यांचं देखील या पूर्व काळामध्ये त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून त्यांना वारसा देखील खूप मोठा आहे. तसा शेठबाबांचा वारसा आहे, स्वप्न शेठ असतील, या सर्व मंडळींचा वारसा आहे त्यांना. त्या वारशानेच त्यांचं नाव खूप, कौटुंबिक नावच तसं पाहिलं शेरकर फॅमिलीचं नाव खूप मोठं आहे. आजचं नाव नाही साहेब, ते पिढ्याजात नाव आहे, ते असणारच, त्याच्यामध्ये वाद नाही काही. शरददादा सोनवणे यांना सोपा उमेदवार कुठला? आमदार अतुल बेनके, आशा बुचके की सत्यशील शेरकर? सगळेच प्रतिस्पर्धी आहेत. आमच्यासाठी सोपा किंवा लहान किंवा मोठा असा कोणी नाही. जे काय ते सर्व तुल्यबळ आहेत असं आम्ही समजून चाललेलो आहे. मतदारांनी इतरांना नाकारावं आणि शरददादांना का स्वीकारावं? सर्वसामान्य जनतेची कामं होण्यासाठी, सर्वसामान्य जनतेचा एक माणूस, आपल्या हक्काचा माणूस तिथं असावा. आणि गोरगरिबांसाठी इथून पूर्व काळामध्ये आम्ही देखील पाहिलेले आहे. आम्ही जर एखादा शब्द टाकला, दादा इथं हे काम झालं पाहिजे, तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असू द्यात, तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, काँग्रेसचा असू द्यात, त्या ठिकाणी दादांनी कामं आमच्या शब्दावरती आणि कार्यकर्त्याची परिस्थिती पाहून या पूर्व काळात केलेली आहे. तुम्ही इथून पाठीमागच्या दशकांमध्ये ऐकले. मला कोणाचं नाव घेऊन किंवा काय करून हे गोष्टी हे करायच्या नाही आहेत. या पूर्व काळात पाहिलेले आपल्या येडगावमध्ये जे काही प्रसंग आले असतील, रुपेश बोर सारखा साधा सर्वसामान्य घरातला कुटुंबातला कार्यकर्ता येडगावपासून दादांच्या कामाची कार्याची सुरुवात झालेली आहे. त्या कुटुंबाला देखील दादांनी उभार द्यायचं काम केले. आम्ही जर येडगावला जर आज जर कधी जर दादा आले तर पटकन विचारतात त्या कुटुंबाचं काय चाललंय बाळा. कधी कधी आम्ही वर्षातून 1-2 वर्षातून भेट पण घेऊन येतो बाईंची. बाई देखील विचारतात, त्या बाई म्हणतो कारण आम्हाला त्या अंगणवाडीला शिकवायला होत्या, त्याच्यामुळं बाईंचं काय चाललंय, बाईंची कशी तब्येत, काय सर्व कौटुंबिक परिस्थिती विचारतात ना. 2014 ते 19 शरददादाचं आपण काम पाहिलं, त्याच्या अगोदरचे शरद सोनवणे आपण पाहिले, सध्याचे आपण शरद सोनवणे पाहतो. काय
ह्या 3 टर्मचा कालखंड कसा आणि त्यांच्या कामाची पद्धत कशी राहिली? या पूर्व काळात दादा 2014च्या पूर्व काळामध्ये 2007 साली दादा तालुक्यात आले. माझी साधारण 2010 नंतर त्यांच्यासोबत घडचण झाली. मधला 4 वर्षाचा कालखंड दादांनी वेळ दिला. 14 ते 19 मध्ये देखील आम्ही जिथं म्हणू तिथं त्या ठिकाणी वेळ दिला आणि आता 19 ते 24 चांगल्या पद्धतीचा वेळ दिला. विकास कामं देखील दादांनी देखील मला त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना जो काही निधी येतो त्याप्रमाणे दादांनी देखील विकास काम तितक्याच ताकदीची येडगावमध्ये दिलेली आहेत. त्याच्यामध्ये खासदार शिवाजी आढळराव त्या सोबत असल्यामुळे शिवसेनेमध्ये त्यांना सांगून काही 2-3 रस्त्यांची किंवा स्मशानभूमींची कामं असतील, येडगावमध्ये काही रस्त्यांची कामं असतील. आत्ता देखील DPDCची मीटिंग होते, त्याच्यामध्ये देखील सुद्धा काही येडगावची कामं आहेत का याच्यामध्ये सर्व माहिती किंवा जी काही ताकद आहे ते देण्याचं काम नेहमीच दादांनी केलेलं आहे. 14 ते 19 शरददादा आमदार होते. 19 ते 24 ते आमदार नव्हते. आमदार असतानाचा स्वभाव नसतानाचा स्वभाव काय फरक जाणवतो? नाही, स्वभावात काय स्वभाव आहे तो आहेच. माणसाचा स्वभाव जसा आहे तसा आहेच. त्याच्याबद्दल काही दादांच्या समजा हर्षल गावडेवरती एखाद्या दिवशी रागवले पण असतील, पण तितक्याच प्रमाणे देखील जवळ घेतलेले आहे हर्षल गावडेला. असं काही नाही हर्षल गावडेला लगेच बोलले तर बाजूला सोडून दिला, असं काही नाही. त्यांचा तो अधिकार आहे. स्वभावाचा काय विषय त्याच्यामध्ये? स्वभाव हा विषय याच्यात हे आमदारकीची खुर्ची असतानाची शरद सोनवणे, नाही याच्यामध्ये आमदारकीची खुर्ची गेल्यानंतरची शरद सोनवणे. माझं शेतकऱ्यांचं एक काम होतं. आमच्या सर्व शेतकऱ्यांचं, गिरीश गावडे असतील किंवा मी असेल, गणेश गावडे असतील, आमचे किसनदाता गावडे असतील, सर्व शेतकऱ्यांना साधा सिंपल विषय, माती टाकायची होती साहेब. आमच्या धरणात जमिनी गेल्या, चांगल्या जमिनी गेल्या, आम्हाला सर्वांना माती टाकायची होती. त्यासाठी दादांनी कलेक्टर ऑफिसला त्यावेळेस मिटिंगला होती. आमच्या आदरणीय बाबाजी नेरकर ते मिटिंगला होते. आमचे बुवाजी शेठ शिंदे होते, समीर भाऊ गावडे होते. आम्ही जे काही सर्व मंडळी आहेत त्यांनी 2018 साली कशासाठी? शेतकऱ्यांसाठी माती टाकायची, विना मोबदला, विनामूल्य, म्हणजे शासनाला कुठलीही रॉयल्टी न देता. त्यावेळेस तो थोडासा त्यांनी ते शिथिलता केली होती. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी काळे म्हणून साहेब होते, त्यांनी शिथिलता केली. सर्वसामान्यांसाठी आहेच ना. हर्षल गावडे जर एखादी गोष्ट चुकत असेल ना, हर्षल गावडे सांगितलीच पाहिजे ना त्यांनी, तुझं चुकतंय, त्याच्यात काय एवढं. पण तितक्याच प्रमाणे जवळ देखील घेतलेली. बाळा तुला काय गावच्या विकासासाठी लागते? येडगावचा रस्ता द्यायचा होता, येडगाव ते नारायणगाव. एवढा रस्ता पूर्ण होणार नाही, गणेश नेरचा रस्ता म्हणली, निम्माच होईल पूर्ण. म्हणलं जमणार नाही, द्यायचं दाग का द्या. आम्ही पण तितक्याच प्रमाणे किंवा तितक्याच याने बोलतो ना. आम्ही हट्ट, आमचा जो हक्क आहे त्या हक्काने आम्ही पण बोलतो ना त्यांना. असं थोडं आहे दादा, आम्ही जनतेच्या विकासासाठी हट्ट पूर्ण केला. मग सगळा रस्ता दिला पूर्ण याच्यापर्यंत, तुमच्या ऑफिस समोर नाही का, आता सिमेंट कॉन्क्रीट केलाय तर त्यांनीच दिला. सरकार दवाखाना बसून गणेश नगरपर्यंत, वन स्ट्रोक मध्ये साहेब, इथून पाठीमागे येडगाव मध्ये येऊन विचारा तुम्ही, कधी रस्ता पूर्ण झाला का वन स्ट्रोक मध्ये? नाही झाला कधी साहेब. तुम्ही येडगावचे जावयात, तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे. तुम्ही त्या रस्त्याने कायम यायची. कोल्हेमळा ते सरकारी दवाखाना जो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला तो अख्खा चिरा पडल्यात. ते अधिकाऱ्यांनी रस्ता पूर्ण करून घ्यायला पाहिजे ना. मग आलं का आपला विषय तिथे? चांगलं केलं, शरददादाने केलं, काम चुकीचं झालं अधिकाऱ्यांचं. आम्ही म्हटलं नाही ना, अतुल शेठला कुठं म्हटलं येडगाव ते नारगाव सगळेच एकाचे माळेचे मणी. तसं नाही साहेब. नाव आहे बघा, माझं काम आहे, हर्षलचं काम आहे, निधी समजा ग्रामपंचायत पातळीवर निधी मंजूर कोणाचा, प्रशासकीय अधिकारी करून ते काम. मला काय कळतं सिमेंट किती वापरा पाहिजे साहेब? मी त्याच्यात अडाणी माणूस आहे ना हो. आता दादाला काय माहिती त्याच्यामध्ये? आता दादा जर प्रत्येक रस्त्यावर जर अशा हात बांधून जर उभे राहिले काम करून घ्यायचे, तालुक्याचा विकास 2242 कोटी कुठून आले असते? असं पण साहेब त्याच्यामध्ये ती एक बाब महत्वाची आहे ना. समजा अतुल शेठ जर प्रत्येक रस्त्यावर जर थांबले, तालुक्यासाठी निधी कुठून आणतील? असं नाही, याच्यामध्ये त्यांची चूक नाहीये, प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे साहेब याच्यावरती. आम्ही कोणाला दोष देत नाहीये, परंतु आमचं देखील सांगितलं देखील काही गोष्टी ऐकाव्यात असं आमचं म्हणणं आहे. आपल्या सोबत होते येळगावचे माजी उपसरपंच हर्षल गावडे, जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचंही काम चांगलं जरी असलं तरी ग्रामपंचायतीला काही प्रमाणामध्ये त्यांनी विश्वासात घ्यायला हवं होतं. विद्यमान आमदारांनी 2500 कोटी रुपयाचा निधी तालुक्यासाठी जरी आणला असला तरी माजी आमदार शरद सोनवणे यांनी देखील आमदार असताना 2242 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. शाश्वत कामं केलेली आहेत. 2024ला जनतेच्या मनामध्ये पुन्हा आमदार शरद सोनवणे व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. आता पाहूया मतदार काय निर्णय घेतात. घोडं मैदान पुढ्यात आहे, इच्छुकांची संख्या अनेक आहे. मतदार कोणाला स्वीकारतात आणि कोणाला नाकारतात हे लवकरच स्पष्ट होईल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.